आणि अख्ख्या स्मशानभूमीत कोणीच नाही आहे. 8 वाजले रात्रीचे. आजी समोर बसली प्रेताकडे बघत, केस सोडलेले आहेत. आणि त्यांनी तिला उचललं, घरी आणलं. त्या सगळ्या प्रकारातनं मकरंदनी बघितलं की त्या आजीच्या आजूबाजूला जवळजवळ 7 ते 8 आकृत्या बसल्या आहेत. मित्रांनो, अनुभव ऐकण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे ज्या रात्री आम्ही हा अनुभव रेकॉर्ड केला त्या रात्री आमचा माईक नेमका बंद पडला. त्यामुळे आता जो आवाज तुम्ही ऐकणार आहात तो कॅमेराद्वारे रेकॉर्ड केलेला आहे. पण तरीही आम्ही या आवाजाची गुणवत्ता सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरीही कोणाला अडचण येत असल्यास कृपा करून हेडफोन्स किंवा इयरफोन्सचा वापर करावा. धन्यवाद. मित्रांनो, आपण अगदी लहानपणापासून भूतांच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. फार क्वचितच एखादा असावा ज्याने या भूतांच्या गोष्टी ऐकल्या नसतील. मग या गोष्टी गावातल्या अंगणात बसून केलेल्या असू देत किंवा शहरात टेरेसवर बसून केलेल्या गोष्टी असू देत किंवा सणासुदीच्या काळात मंडपात बसून केलेल्या गोष्टी असू देत. या गोष्टी कायमच आपल्यात एक उत्सुकता निर्माण करतात, गूढ निर्माण करतात. पण जसे जसे आपण मोठे होत गेलो ही उत्सुकता कुठेतरी गायब झाली, नाही? पण आपल्या काजवा यूट्यूब चॅनलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं. गेली 3 वर्ष आपलं हे लाईव्ह सेशन सतत सुरू आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे. पण आज पहिल्यांदा आपल्या काही नेमक्या काजव्यांना घेऊन आपण एका नाईट आउटला आलेलो आहोत, जिथे हे काजवे त्यांचे किस्से आपल्याला समोरासमोर सांगणार आहेत. तर ही गट्टी खूप छान जमलेली आहे, माहोल सुद्धा तयार झालेला आहे आणि वातावरण आता गंभीर झालेलं आहे. ऐकूया मग त्यांचे किस्से. चला. नमस्कार काजव्यांनो, माझं नाव चिन्मय मडके. हा आज माझा पहिला मीटअप आहे आणि या मीटअपला येण्यासाठी मी खूप एक्सायटेड होतो. तर बऱ्याच महिन्यानंतर आणि बऱ्याच वेळानंतर हा मीटअपचा योग जुळून आला आहे आणि इतक्या छान रिसॉर्टला आपण आता आलेलो आहोत आणि चांगला माहोल बनला आहे. तर बरेच किस्से इतके महिने इतके दिवस डोक्यामध्ये होते, सांगायचे होते. त्यातले भरपूर किस्से मी ऑलरेडी शेअर केलेले होते. तर योगायोग म्हणू किंवा आपण म्हणू त्याला एक चांगली संधी की बऱ्याच जणांना मकरंदबद्दल उत्सुकता होती. तर मी सगळ्यात म्हणजे मकरंद आणि माझी ओळख 2008-9 सालापासूनची आहे. आम्ही रोटरॅक्ट आणि रोटरीमध्ये असताना एकत्र कामं केलेली होती. जे स्कूल ऑफ आर्ट्सचे स्टुडंट होते. तर मकरंदबद्दल मी बऱ्याच जणांना ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण एकदा बऱ्याच शॉर्टमध्ये सांगायचं ना, तर मकरंदला ना कर्स आहे का देवी देणगी आहे काय माहीत नाही, पण ना त्याला ना स्पिरिट्स किंवा एखादा आत्मा असेल किंवा एखादी एनर्जी असेल ना, ती पटकन त्याला कळते आणि इतकी प्रॉम्प्टली कळते ना की जसं मी मध्ये सांगितलेलं की समजा आपण आता सगळे इथे गप्पा मारायला बसलो आहोत आणि इथे बसल्यावरती त्याला जर वाटलं की या झाडाच्या इथे काहीतरी आहे आणि तिथे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काही एखादं स्पिरिट आहे, तर ते लगेच त्याला क्लिक होतं. बऱ्याच वेळा दिसतं सुद्धा त्याला. तर त्याने ती गोष्ट जशी त्याला लक्षात येते ना, तो लगेच सांगतो की आपण इकडे नको बसूया, आपण इकडनं उठूया आणि दुसरीकडे जाऊया. तर हे असं अनेक वेळा झालं त्याच्यासोबत. आणि सुरुवातीला जेव्हा हे व्हायचं ना, तेव्हा आम्ही त्याची मस्करी करायचो की असं कधी भूत दिसतं आणि नेमकं तुलाच कसं दिसतं सगळीकडे गेल्यावरती. तर हा किस्सा मला कसा क्लिक झाला, आम्ही क्रिकेट खेळायला गेलेलो. क्रिकेट खेळताना एका ग्राउंडवरती मॅच झाली आणि बॅड लाईट झाला. बॅड लाईट झाल्यावर साधारण 7-7:30 वाजले होते. आम्ही मैदानाच्या एका कोपऱ्यावरती ना असे दगडं ठेवलेली होती. तिकडे आम्ही सगळे बसलेलो गप्पा मारत. मकरंद पण तिकडेच होता. ही गोष्ट त्याला ऑलरेडी आधीपासून येत होती, कळत होती, पण आम्हाला माहीत नव्हती. आमच्यासोबतचा पहिला इंटरॅक्शन. तर तिथे बसला असताना ना त्याला समजा आता आपण सगळे गप्पा मारायला असं बसलो आहे आणि माझ्या मागे इकडे एक झाड आहे. तर गप्पा मारता मारताना समजा हा कॅमेरा आहे, आता हा समोर माणूस बसला आहे, बोलतोय. तर बोलता बोलताना तो असं मागे बघायचा झाडाकडे.
तर असं बऱ्याच वेळा व्हायचं, अरे मी इथे समोर बसलोय, माझ्याकडे बघून बोल, तू मागे कुठे बघतो झाडाकडे. असं बऱ्याच वेळा झालं. तर आम्ही त्याला विचारलं, अरे मागे काय बघतोय तू, समोर चेहरा आहे तू मागे काय बघतो आमच्या. तर तो बोलला, एक काम करूया, आपण इकडनं निघूया, मला ही जागा काही ठीक नाही वाटत आहे. तर तो बोलला, काय झालं म्हणजे इथे न ठीक वाटण्यासारखं काय आहे. तर त्याला आम्ही इन्सिस्ट केलं, पण तो सांगायला तयार होत नव्हता. फक्त एवढं सांगायचं की आपण निघूया इकडनं, पटकन निघूया, इकडनं निघूया, ऐक माझं. तर आम्ही असं बऱ्याच वेळा खोदून विचारलं त्याला. तर तो बोलला की तुम्हाला विश्वास नाही बसणार, मागे जे झाड आहे ना, त्या झाडावरनं एक माणूस आहे ना, सारखा वरनं खालती येतो आणि खालनं वर जातो. आणि तो वरनं खालती येताना ना, हातावरनं खाली येतोय आणि जाताना सरळ वर जातोय. आणि हे तो सारखं करतोय गेली 15 मिनिटं. आणि हे नॅचरल नाहीये. हे आम्ही ऐकलं आणि आम्ही एकही शब्द त्याच्याशी न बोलता, न आर्ग्युमेंट करता तिथनं निघालो ताबडतोब. तो दिवस आमच्या आयुष्यात जेव्हा आम्हाला पहिल्यांदा या गोष्टी कळल्या की हे असं असतं आणि असं दिसतं, त्याच्यानंतर असं अनेक वेळा मकरांसोबत इंटरॅक्शन झाले. तर त्याच्यानंतर मग असं व्हायला लागलं की मकरंद बोलला ना की इकडे नाही जायचं, की सगळे लगेच कॅन्सल. तो बोलला की ही जागा बरोबर वाटत नाही. कोणी विचारायचं पण नाही की का नाही वाटत आहे बरोबर, कारण डेअरिंगच नाही ना. आणि मकरंद आमच्याशी म्हणजे तो खूप कमी लोकांशी, एक तर तो आहे इंट्रोवर्ट, पण तो खूप कमी लोकांशी शेअर करतो. तसं त्यांनी आम्हाला काही गोष्टी शेअर केलेल्या ना, त्यात त्याने आम्हाला सांगितलं की आपण जे डे टू डे लाईफमध्ये किस्सा ऐकतो, भूताचे किस्से ऐकतो, किंवा आपण पिक्चर सिरियलमध्ये टी व्हीवर वगैरे जे काय बघतो, तर ते लाईफ, ते बघणं, ते ऐकणं आणि रिअल लाईफमध्ये आपण जे बघतो ते खूप वेगळं आहे. तर म्हटलं खूप वेगळं म्हणजे नक्की काय आहे. तर मी त्याला म्हटलं, मला एक सांग, आत्ता जेव्हा मी 3 दिवसापूर्वी भेटलो ना, त्याला म्हटलं मला एक गोष्ट सांग, ही सुरुवात कुठून झाली. आता बट ऑब्वियस एक, तुला काय जन्माला आल्यापासून तर भूतं दिसत नसतील, कुठून तरी सुरुवात झाली असेल ना याची. तर तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा हा किस्सा झाला तेव्हा सांगितला. मी परत एकदा लोकेशनची नावं घेत नाही, मुद्दाम थोडं सिक्रेसी मेंटेन ठेवण्यासाठी. मुंबईमध्ये जिकडे तो आधी राहत होता, त्या ठिकाणी एकदम पूर्वी, म्हणजे मला वाटतं 90sमध्ये वगैरे किंवा 80sमध्ये वगैरे, 90s पकडूया अप्रॉक्स, हा 90sचा किस्सा, 88-90चा किस्सा. त्याचं एज तेव्हा मला वाटतं ना 9 का 10 वर्षाचं होतं, 10 वर्षाचं होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी कळायला लागले असं एज होता. तर त्याची आजी, त्याचे काका आणि त्याची आई हे तिघं गेले नाटकाला. आणि तेव्हा गणपतीचे दिवस होते आणि गणपतीमध्ये मुंबईमध्ये तेव्हा ना नाटकाचे प्रयोग व्हायचे, म्हणजे दशावतार नाटक असेल किंवा छोटी छोटी नाटकं असायची, त्याचे असे छोटे स्टेज टाकून प्रयोग व्हायचे, आजही होतात मुंबईमध्ये. तर नाटकाचा प्रयोग झाल्यावरती तेव्हा 12 वाजता घरी येणं वगैरे म्हणजे खूपच उशीर. म्हणजे मुंबईत 12 पण आत्ता तरी ठीक आहे, पण त्यावेळेस 90s-80sमध्ये 12 एवढं काय अगदी लेट नसायचं, हे लवकर नसायचं. 12 म्हणजे उशीर झाला. नाटक 12-12:30 संपलं. मकरांची आजी, मकरांची आई आणि मकरांचा काका तिघं नाटकावरनं परत येत होते. आणि नाटकाचं लोकेशन एक हॉल होता, मंगल कार्यालयाचा हॉल होता. त्या लोकेशनवरनं त्यांचं घर साधारण 10 मिनिटावर होतं, वॉकिंग डिस्टन्स अप्रॉक्स. तर घरी येताना ना वाटेमध्ये ना, त्या काळी मुंबईमध्ये विहिरी खूप होत्या, म्हणजे आता विहिरी नाहीच बंदच झाल्या, त्या काळी विहिरी होत्या. आणि वाटेवरनं येताना ना तिकडे एक, आपण म्हणतो ना जसं MSCB आहे, तसं मुंबईत जे काही इलेक्ट्रिकचं कार्यालय असतं ना, तसं कार्यालय होतं. आणि त्या कार्यालयाची जी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगमध्ये एक विहीर होती. आणि त्या विहिरीमध्ये खूप पूर्वी कोणीतरी आत्महत्या केलेली, त्यामुळे ती विहीर हॉन्टेड आहे किंवा तिथे कोणी जात नाही असा प्रकार होता. त्यामुळे त्या कार्यालयामध्ये ना संध्याकाळी 6 नंतर कोणी थांबायचं नाही. म्हणजे कार्यालयातले कर्मचारी पण जे आहेत ते संध्याकाळी 6 वाजले की कार्यालय बंद करून निघून जायचे, मग कोणी थांबायचं नाही, कर्मचारी कोण नसायचे. त्या ठिकाणावरनं येताना, म्हणजे मंगल कार्यालयावरनं घराकडे यायचा रस्ता सरळ होता. तिकडनं येताना ना कार्यालयाच्या इकडनं पुढे पास झाल्यावरती, म्हणजे हे कार्यालय आहे, तिकडनं पास झाले, विहीर आहे, तिकडनं एक पांढऱ्या रंगाचा प्रकाश किंवा धूर म्हणता येईल आपल्याला, असा खूप फास्ट, म्हणजे असं 1-2 सेकंदातनं असा येऊन ना त्याच्या आजीला आपटला. आणि ही घटना इतकी फास्ट झाली ना, म्हणजे आपण असं पापडी मिटतो इतके फास्ट ती घटना घडली. तर त्या घटनेवर काय रिॲक्ट करावं का नाही करावं इतकं
पण भान राहिलं नाही, इतकी फास्ट ती घटना घडून गेली, लक्षात पण नाही आलं काय असं. ते तिकडनं पास झाले, घरी आले. आता त्यावेळेस असं काही खूप मोबाईल असं काही प्रकार नव्हते, त्यामुळे आवरून लगेच सगळे झोपले, 12-12:30 झोपले. रात्री 3 वाजता त्याची आजी उठली, पूर्ण केस मोकळे सोडले आणि ती जी आरडाओरडा करायला लागली. आजीचं वय त्यावेळेस 55-60 होतं. त्याच्या जी काय आरडाओरडा करायला लागली ना, तिची अंगकाठी म्हणशील ना तर तिचं वेट जे ना ते 45-40च्या रेंजमध्ये असेल, इतकी बारीक. म्हणजे एखाद्याने नुसतं असं धक्का मात्र पडेल इतकी बारीक आजी, आणि एकदम साधी, म्हणजे कोणाच्या अध्यात्मावर एकदम साधी बाई, कधी कोणाशी भांडली नाही, काय नाही. ती 3 वाजता उठली, केस सोडले आणि जी आरडाओरडा करायला लागली, आवाज काढायला लागली की तिला घरातले 3-4-5 लोक जी काय होती त्यांना आवरत नव्हती. ती भरपूर तिला कंट्रोल करायचा प्रयत्न करून आवरत नव्हती. कसं बसं त्यांनी तिला शांत केलं आणि ती रात्र समहाऊ पास झाली. सकाळी उठून सगळ्यांचं डिस्कशन झालं की काय झालं काल रात्री, आजीला अचानक काय झालं, डॉक्टरांकडे जाऊन दाखवून आणलं वगैरे. तो दिवस नॉर्मल गेला. परत रात्री 3 वाजता परत सेम प्रकार. परत ती 3 वाजता उठायची, केस सोडायची, आतमधनं काय आवाज काढायला लागायची, लोक तिला पकडतायत, आवरायची नाही. 4-4, 5-5 जण तिला धरून होल्ड करायची, पण ती आवरायची नाही कोणाला. हे प्रकार ना नंतर सारखे व्हायला लागले, एव्हरी डे हे प्रकार व्हायला लागले. आणि नंतर ना ही तीव्रता वाढत गेली. तीव्रता कशी वाढली तर जसं हे प्रकार वाढायचे ना, रात्री उठून 3 वाजता व्हायचं, ते नंतर दिवसा व्हायला लागले. दिवसा पण ते कोणाला ऐकायचे नाही. मकरंदचे आजोबा म्हणजे त्या आजीचे मिस्टर जे होते ते रेल्वेमध्ये कामाला होते. तर रेल्वेमधनं ते घरी यायचे संध्याकाळी 6-7 वाजता. तर ती अक्षरशः मकरंदच्या आईवडिलांना घराच्या बाहेर ठेवायची, दरवाजातून बाहेर काढायची, कड्या लावायची, अंधार करून बसायची आतमध्ये, आणि जोरात तिच्या आवाजात ती काय पुटपुटायची, आवाज काढायची, तिला माहिती. पण हे रोज व्हायला लागलं. आणि नंतर असं व्हायला लागलं की कोणतीही वेळ असेल, कधी पण तिच्या अंगात यायचं, झपाटल्यासारखी करायची आणि ह्या अशा गोष्टी करायला लागायची. भरपूर त्यांनी डॉक्टर करून बघितले, बुवा करून बघितले, वैद्य करून बघितले, काही उपाय येत नव्हता त्याच्यावरती. आणि तो किस्सा एकदा ट्रिगर झाला जेव्हा मकरंद लहान होता आणि मकरंदनी स्वतः बघितलं की त्याची आजी आहे ना, तिला डॉक्टरने दिलेल्या गोळ्या कच्च्या खात होती. बापरे. चावून. आणि हे त्याच्या डोळ्यासमोर घटना घडली. तर त्यांनी हे बघितलं. आत्तापर्यंत त्यांनी हे बघितलं नव्हतं, कारण का त्याला मकरंदला ह्या सगळ्यापासून लांब ठेवलेलं होतं. त्याला इंट्रोड्यूस केलं नव्हतं या सगळ्या प्रकाराला, लहान होता म्हणून त्यात. पण बघितलं की आपली आजी दिलेल्या गोळ्या चावून खाते. तर त्याला हे कळलं, 10 वर्षाचा होता, पण त्याला हे कळलं की हे नॉर्मल नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आईबाबांना विचारायचा प्रयत्न केला, काही सांगितलं नाही वगैरे. आणि एक दिवस ना त्याची आजी घरातनं गायब झाली म्हणजे कुठेच मिळत नाही आहे. शेजाऱ्यांकडे विचारलं, इथे विचारलं, तिथे, कोणालाच माहीत नाही कुठे गेली. सगळीकडे शोधून झालं आणि एकाने बातमी सांगितली की तिथे एक स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीत तुमची आजी बसली आहे. नॉर्मली आत्ता पण अलाउड नाहीच आहे, तेव्हा तर नव्हतंच. स्त्रियांना स्मशानभूमीमध्ये शक्यतो अलाउड नसतं. तर तुम्हाला माहिती असेल की स्मशानभूमीमध्ये अशा चिता ठेवलेल्या असतात आणि एका साईडला जिने असतात, जिकडे आपण वेटिंग रूम सारखं बसतो, थोड्या वेळासाठी बसतो आपण. तर ती तिथे बसून होती. आणि अनफॉर्च्युनेटली त्या घाई गडबडीमध्ये सगळेच जण फिरत होते ना त्या आजीला शोधायला. तर मकरंदच्या आईबाबांनी चुकून मकरंदला पण सोबत नेलेलं होतं. त्यांना लक्षात नाही आलं ही गोष्ट. शोधण्याच्या गडबडीमध्ये पटकन न्यूज कळली की आजी तिथे बसली स्मशानभूमीमध्ये, हे गेले. तर बघितलं तर समोर एक प्रेत जळत आहे आणि अख्ख्या स्मशानभूमीत कोणीच नाही आहे. 8 वाजले रात्रीचे. आजी समोर बसली प्रेताकडे बघत, केस सोडलेले आहेत. आणि त्यांनी तिला उचललं, घरी आणलं. त्या सगळ्या प्रकारातनं मकरंदनी बघितलं की त्या आजीच्या आजूबाजूला जवळजवळ 7 ते 8 आकृत्या बसल्यात, धुसर अशा आकृत्या. दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मकरंदला ह्या गोष्टी दिसल्या. आणि तो जवळजवळ पुढचे 2 ते 3 महिने आजारी होता. प्रचंड ताप, काही केलं ताप उतरेना, काय ना काय. आणि 2-3 महिन्यानंतर जेव्हा तो थोडासा नॉर्मलाइज झाला ना, तेव्हा त्यांनी ही घटना घरी सांगितली की मी बघितलं आजीच्या आजूबाजूला जवळजवळ 7 ते 8 आत्मे
किंवा अशा दुसऱ्या आकृत्या बसलेल्या होत्या. आणि ते ऐकल्यानंतर त्याच्या घरचे शॉक झाले. त्याच्यासाठी त्यांनी बरेच देव आणि काय काय पंडित वगैरे त्यांच्याकडे दाखवून आणलं, पण त्या गोष्टींनी काही ते सॉल्व्ह होण्यासारखं नव्हतं, कारण काय काय आजार नव्हता तो, किंवा मकरंदला काही त्रास होत नव्हता. पण नंतर नंतर जसं जसं शाळा पुढे कॉलेज वगैरे सगळं व्हायला लागलं ना, एकदम रोज रोज नाही पण फ्रिक्वेंटली त्याला अशा गोष्टी दिसायला लागायच्या. आणि जसं जसं आता तर तो भरपूर एजेडच्या हिशोबाने आला आहे, म्हणजे 40s वगैरे मध्ये त्याच्या हिशोबाने वगैरे, पण आता तर त्याला खूपच कॉमनली ह्या गोष्टी जाणवतात, दिसतात. आणि 2-3 गोष्टी म्हणजे त्यांनी जे मला आपण म्हणतो ना की शॉर्ट किस्से, की काय आता रिसेंटली घडले त्याच्यामधला किस्सा. जेव्हा तो पुण्याला शिफ्ट झालेला होता, आणि पुण्याला शिफ्ट होण्याचं कारण त्याचा मित्र होता, तर जेव्हा तो पुण्याला शिफ्ट झालेला होता तर अनफॉर्च्युनेटली त्याचा कलिग, ऑफिसमधलाच कलिग, हार्ट अटॅकमुळे किंवा काही पर्टिक्युलर हेल्थ इश्यूजमुळे अचानक वारला. काही असं दीर्घ आजार काही नव्हता, अचानक तो वारला. म्हणून ही सगळी ऑफिसची टीम ना त्याच्याकडे गेलेली. त्याचा 10वा होता, त्या मित्राचा 10वा होता. तर 10वा चाललाय, म्हणजे सगळे क्रिया चालल्या आहेत, ते पिंड वगैरे सगळं मांडलेलं चाललेलं आहे वगैरे. आणि त्याचा एक कुत्रा होता आवडता, जो गेला त्याचा एक आवडता कुत्रा होता. तर हे पिंड वगैरे सगळं मांडून त्यांची पूजा वगैरे चालली, हे नमस्कार वगैरे केला आणि 5 मिनिटांवर बसतो, तसं बसले. तर तो बाहेर ना कुत्रा अंगणात भुंकायला लागला, जोर जोरात भुंकायला लागला. जसं ते नमस्कार वगैरे सगळे करून झाले ना, जोर जोरात भुंकायला लागला. का भुंकतोय माहित नाही, कोण ना कोणतरी जात आहे, त्याला शांत करताय, साखळीने बांधताय. तो कुत्रा ऐकेच ना, सारखा भुंकतोय. थोड्या वेळाने काय झालंय, ही पण मुलं जी होती, म्हणजे त्याचे मित्र जे होते, त्यात मकरंद होता, ते उठले की आपण आता निघूया, काय आता बाहेर जायची वेळ आली, आपण निघूया. तर जाता जाता त्या कुत्र्याकडे लक्ष गेलं, तर तो कुत्रा ना खुर्चीकडे बघून भुंकत होता. आणि दॅट वॉज अ नॉर्मल थिंग, की एक खुर्ची आहे तिकडे बघून तो भुंकतोय. पण आपल्यासारख्यांसाठी ती गोष्ट खूप नॉर्मल आहे, की काय भुंकतोय, आपण तिची साखळी खेचून त्याला शांत करू. मकरंदने ते बघितलं आणि मकरंदनी सगळ्यांना सांगितलं की निघूया आपण लगेच, नमस्कार केलाय आपण सगळ्यांनी, आपण लगेच निघूया. तर यांनी विचारलं की काय झालं असं निघण्यासारखं वगैरे. तर तो बोलला की आपण इकडनं बाहेर जाऊया, थोडंसं लांब जाऊया, मग मी सांगेन काय झालं ते. तिकडनं पटकन बाहेर पडले, साधारण मला वाटतं 1/2 किलोमीटर वगैरे त्या परिसरातनं बाहेर पडले. मग यांनी विचारलं काय झालं. आता बऱ्याच जणांना अंदाज आलेला होता, मकरंदने सांगितलं बाहेर जायचं म्हणजे काहीतरी आहे. तर मकरंद बोलला त्या खुर्चीवरची तो बसलेला होता, जो मेलेला आहे ना, त्या खुर्चीवरती बसलेला होता आणि ढसाढसा रडत होता त्या कुत्र्याकडे बघून. आणि तो कुत्रा त्याच्याकडे बघून भुंकतोय, जोर जोरात भुंकतोय. आणि मी बघतोय त्याच्याकडे, तो ढसाढसा रडतोय. आणि तो त्याच्या डोळ्यातनं मकरंद सांगायचा प्रयत्न करत होता की मी फक्त तुला दिसू शकतोय, किंवा मी तुला फक्त माझ्या भावना पोहोचवू शकतोय, माझ्या सोबत काय घडतंय ते. आणि प्रचंड रडत होता, म्हणजे प्रचंड रडत होता त्या कुत्र्याकडे बघून, आणि तो कुत्रा त्याच्याकडे बघून भुंकत होता. हे असे एक एक अनुभव जेव्हा ते सांगतो डोळ्यासमोर, जेव्हा असं बसून सांगतो ना, तेव्हा असं वाटतं यार, म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की ही तुझ्या मिळेल देवी देणगी आहे का, हा तुझ्यासाठी कर्स आहे. पण तो प्रयत्न करतो की त्याचं लाईफ बऱ्याच लोकांपासून अलिप्त ठेवण्याचं. त्यामुळे तो कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवर जायला मागत नाही, किंवा असं आपण म्हणतो ना की माझं पूर्ण नाव काय, मी राहतो कुठे, असं वगैरे कुठे तो शक्यतो शेअर करायला बघत नाही. पण जेव्हा मी तर सांगितलं की अरे असं असं आहे, माझा एक ग्रुप आहे, एक चॅनल आहे, तिकडे असंच आहे, तर तू ये तिथे, तुझे किस्से अनुभव वगैरे सांग. तर त्याचं असं म्हणणं आहे की मला माहीत नाही की मी ते सांगायला सुरुवात केल्यावर माझ्या लाईफमध्ये काय बदल होतील, ते माझ्यासाठी चांगलं असेल का वाईट असेल, किंवा त्याच्या पुढे अजून काय कॉन्सिक्वेन्सेस होतील मला माहीत नाही आहे. कारण जसं हे अचानक सुरू झालं आहे माझ्या लाईफमध्ये, त्याचं पुढचं रूप काय असेल मला माहीत नाही. त्यामुळे मी ज्यांच्याशी बोललो, तो ज्या आध्यात्मिक लोकांशी ज्यांच्याशी बोलला, त्यांनी त्याला सांगितलं की तू ह्याचं भांडवल नको करू, किंवा आपण म्हणतो ना की मला घेऊन चला, मला दिसतं, मी सांगेन तुम्हाला इथे काय आहे असं, किंवा कमर्शियल त्याचं हे करू नका. त्यामुळे त्यांनी त्याला एकच सांगितलं, तुला दिसतं ना तुझ्यापर्यंत ठेव, तू कोणाला सांगायला जाऊ नको स्वतःहून, किंवा अगदीच कोणी खोदून विचारलं तर फक्त थोडक्यात थोडकं सांग आणि तिकडनं निघून जा. असे अनेक किस्से त्याच्या गावाला, म्हणजे गावाला त्यांचं एक असं देऊळ आहे, त्यांचं म्हणजे प्रायव्हेट देऊळ आहे त्यांचं, रामाचं मंदिर आहे. रामाच्या मंदिरामध्ये जेव्हा तो पूजा करत होता, समोर रामाची मूर्ती आहे, इथे पूजा करतोय, आणि दोन्ही साईडनी दरवाजे होते, इकडने दरवाजा इकडने दरवाजा. ह्या दरवाजाच्या
सेंटरला म्हणजे 2 दरवाजाच्या सेंटरची लाईन असते, इथे उभा राहून तो पूजा करत होता. मंदिरामध्ये एकटाच होता आणि संध्याकाळची वेळ 7-7:30ची वेळ, कातर वेळ म्हणतो ना आपण, ती वेळ. आणि पूजा करून झाली, ताट वगैरे ठेवलं, नमस्कार करतोय. ह्या साईडने ना जवळजवळ 7 ते 7.25 फूट उंच माणूस, 7 फूट 7 ते 7.25 फूट उंच माणूस, पूर्ण धोतर घातलेलं आहे, मोठा असा पोशाख घातलेला आहे, ते उपरणं वगैरे गुंढाळलं आहे, मोठी पगडी घातलेली. म्हणजे साधारण आत्तापासून विचार केला तर 200-300 वर्षापूर्वी माणसं कशी दिसत असतील त्या धाटणीचा पोशाख घातलेला एकदम तेजस्वी माणूस. त्याच्या समोरला असं चालत चालत गेला, ह्या दरवाज्यातनं त्या दरवाज्यात गेला. आणि त्यांनी ते बघितलं दृश्य आणि घरी येऊन आजीला सांगितलं की असं असं झालं. तर आजीने सांगितलं हे त्या म्हणजे आपले जे मूळ पुरुष किंवा आपले जे पूर्वज आहेत ना, ते त्यांचा जो रस्ता आहे जाण्याचा, आणि त्यांच्या समाधी त्या मंदिराच्या मागे पुरलेल्या आहेत. आता त्या समाधी किती वर्ष जुन्या आहेत, 100, 200, 300 वर्ष माहीत नाही, पण ते बोलतात की आमच्या आजी आजोबांच्या काळापासून त्या समाधींवर फूल ठेवायची आमची प्रथा आहे. तर ते आम्ही नेहमी ठेवतो, पण आम्हाला कोणाला दिसलं नाही आत्तापर्यंत. तू एकटाच असा आहे आपल्या अख्ख्या खानदानामध्ये की ज्याला तो मूळ पुरुष दिसला जाताना. तर आजीने सांगितलं की तू खूप भाग्यवान आहेस, हे असं दिसणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. तर तू नमस्कार केलास का त्यांना? तर त्याचं म्हणणं होतं की मला सुचलंच नाही काय करावं. पण तो म्हणतो मी त्या माणसाची हाईट बघितली, 7-7.25 फूट उंच माणूस, एकदम गोरा, उंच धिप्पाड आणि तेजपुंज, असं म्हणजे भूत नाही म्हणते आनंद त्याला, एकदम असं त्याचं एनर्जी खूप पॉझिटिव्ह होती. म्हणे असा माझ्या समोरनं चालत चालत गेला ना, त्यांनी मला काही केलं ना, माझ्याकडे बघितलं काही नाही, एका वाटेतनं चालत चालत या वाटेत निघून गेला. तर अशा अनेक गोष्टी त्याच्यासोबत त्यावेळेस पण घडल्या. कोकणात किंवा गावाला वगैरे जाताना त्याला असं रस्त्याने जाताना वगैरे, म्हणजे आपण गाडीने जातोय वगैरे ना, तर त्याला असं वाटतं की ह्या रस्त्याला नको वळूया आपण, काहीतरी आहे, एनर्जी आहे किंवा काय आहे. मग तो त्या रस्त्याने नाही जात किंवा कोणातरी सांगतो की आपण या रस्त्याला गाडी नको घेऊया. आणि नंतर असं कळतं की त्या रस्त्याला काहीतरी निगेटिव्ह एनर्जी होती, हे त्याला आधीच कळलेलं होतं. आणि असे बऱ्याच वेळा म्हणजे आपण म्हणतो ना की असं आपण इथे बसलेलो आहोत ना, काही कारण नाही, अचानक त्याला कुठेतरी आमटीला फोडणी दिल्याचा वास येतो. असे खूप बारीक बारीक त्याला सेन्सर्स असल्यासारखा प्रकार आहे ना, की त्याला जाणवतं की काहीतरी आहे आणि इथे नाही थांबायला पाहिजे. आणि 99% तो जेव्हा जेव्हा ह्या अशा गोष्टी बोललेल्या आहे ना, त्यावेळेस ज्यांनी ते ऐकलं आणि तिकडनं निघाले त्यांचा फायदा झाला. बऱ्याच लोकांचं नुकसान असं नाही, पण बऱ्याच लोकांना फटका पण बसला. बऱ्याच लोकांनी नाही ऐकल्या गोष्टी किंवा बऱ्याच लोकांनी इग्नोर केलं. त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी ट्रॅजेडी झाला, तो काही शेअर नाही करत. पण तो म्हणतो मी बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की त्याचं भांडवल तर नाही करायचं, कमर्शियलायझेशन तर नाही करायचं, पण एक मला जे जाणवतंय जे तुझ्यासाठी बरोबर नाही म्हणजे तो भविष्य नाही सांगत की तुझ्यासोबत उद्या असं घडेल, पिवळ्या रंगाचे कपडे घाल म्हणजे चांगलं होईल, असं नाही. पण तो जे सांगतो ना की एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट आहे, तू नको जाऊस तिथे, ही जागा मला बरोबर नाही वाटत आहे. इवन असं म्हणजे तर मकरंदला एक डिस्क्राईब करायचं झालं ना, तो वास्तुपुरुष पण नाही आहे की एखाद्या वास्तूत त्याला घेऊन जायचं आणि सांगायचं या वास्तूत बघ आणि सांग मला ही वास्तू चांगली आहे का. तो म्हणतो असं मला ना, जेव्हा माझ्या मित्रांना, क्लोज फ्रेंडला जेव्हा असं सर्वात पहिल्यांदा कळलं की मला असं जाणवतं ना, लिटरली माझे मित्र मला घेऊन जायचे घरी आणि मला सांगायचे मकरंद बस इथे, कसं आहे ओके ना सगळं, काय असं जाणवत आहे का. तर तो सांगतो की हे असं म्हणजे आपण म्हणतो कुत्र्याला एका ठिकाणी घेऊन गेल्यावर वास येतो लगेच आणि मग तो सांगतो इथे बॉम्ब ठेवलाय, तसं नाही आहे म्हणे. ते जेव्हा जाणवायचं ना त्याच वेळेस जाणवतं. ते असं प्री प्लॅन नाही करता येत की मी इकडे जातो मग मला इकडे दिसतंय, हां इकडे जाऊ नको इकडे जा, असं नाही आहे. ते ज्या वेळेस जाणवायचं त्यावेळेस बरोबर जाणवतं, ज्या वेळेस त्या गोष्टींचा लिंक लागायची म्हणजे त्यावेळेस बरोबर ती लिंक लागते. तर तो आत्तापर्यंत आम्हाला ज्या ज्या ठिकाणावरनं वाचवत आला आहे त्या गोष्टी आम्ही ऐकत गेलो आणि वाचत आलो. त्यामुळे आपण म्हणतो ना की असे अनेक लोक असतात ज्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दैवी देणग्या असतात, शक्ती असते. त्यातला हा एक माझा असा मित्र आहे की ज्याला मिळालेली ती शक्ती आहे, ती दैवी देणगी आहे का शाप आहे माहीत नाही, पण तो म्हणतो मला हार्म नाही होत कधी आयुष्यात, ना मला स्वप्न पडत, ना मी घाबरून उठत, ना मला एखादं भूत दिसलं तर ते मला घाबरवायला येतं, ना माझ्यावर अटॅक करत, असं काहीच घडत नाही. पण तो म्हणतो मला दिसतं आणि जे दिसतं ना त्यांना कदाचित म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांच्या गुरूंना विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की त्या ज्या व्यक्ती तुला दिसतात ना त्यांना कळतं की तू एक मिडिएटर आहेस.
ज्यांच्यापर्यंत मला पोहोचायचं त्याच्यासाठी तू मीडिएटर आहेस आणि तूच आम्हाला बघू शकतोस. तर ते प्रयत्न करतात तुझ्या थ्रू काहीतरी मेसेज कन्वे करायचा. तर जर तू त्या मीडिएटर बनून त्यांचा मेसेज कन्वे करत गेलास दुसऱ्या लोकांपर्यंत आणि तो चांगल्या लेवलला असेल तर ते तुझ्यासाठी पण चांगलं आहे, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. पण तू जर त्याचा वापर करून काही करायला गेलास, समजा की एखाद्याची वाट लावायची आणि मग मुद्दाम त्याला सांगायचं इथे घर बांध किंवा इकडे जा, या रस्त्यात जा, मस्त झाला आहे, त्या गोष्टी तू करू नको. कारण का ते त्यांना पण नाही आवडणार. त्यांना नाही आवडणार म्हणजे कोणाला आवडणार नाही माहिती, पण त्यांच्या गुरुजींचं म्हणणं आहे की ते त्यांना पण नाही आवडणार. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आपण जे आत्मा म्हणतो किंवा आपण स्पिरिट म्हणतो, तर तो मला नेहमी सांगतो की हे पांढरी साडीवाली बाई वगैरे असा प्रकार असतो ना, असं काही नसतं म्हणे. तो मला एकच गोष्ट सांगतो की जे मी अनुभवलेलं आहे की एखादा आत्मा जेव्हा जन्माला येतो, म्हणजे माणूस मेला, एखादा आत्मा जन्माला सूक्ष्म स्वरूपात असतो, आकार घेतो नंतर, आणि जेव्हा तो वीक असतो ना आत्मा, त्याची जास्त ताकद नसते, जास्त पॉवर नसते, जे मला जाणवतं, त्याची आकृती दिसत नाही तुम्हाला. एक दुसर फक्त असं आपण म्हणतो ना, असा धूर दिसला किंवा आकृतीसारखं वाटलं, ॲक्च्युअल चेहरा नाही दिसला, दॅट मीन्स की तो जो आत्मा आहे ना तो तेवढा पॉवरफुल नाही आहे, तेवढा हार्मफुल नाही आहे, त्याच्यात तेवढी अजून ताकद नाही आली की तुम्हाला हार्म करेल. तो फक्त दिसून गेला. आणि जेव्हा तुम्हाला एखादा चेहरा प्रॉपर दिसतो, एखादा पुरुष, एखादी बाई प्रॉपर दिसते ना, हे समजून जायचं की ती तुम्हाला हार्म करू शकते, तुम्ही कोणी असाल. म्हणजे तुमचा बट ऑब्वियस तुमचा ओरा काय लेवलचा असेल त्या लेवलनी, पण जर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा किंवा ती पूर्ण व्यक्ती जर तुम्हाला दिसली त्याच्या कपड्यांसकट, दॅट मीन्स की ती व्यक्ती तुमच्यासाठी डेंजर असू शकते. त्यामुळे तो बोलतो की अशी व्यक्ती जर मला दिसली तर मी तर बिलकुल थांबत नाही किंवा मी माझ्यासोबत जे कोणी असेल त्यांना पण सांगतो. पण त्यातल्या त्यात पण जेव्हा असा एखादा दुसरा एखादा धूर दिसला किंवा असा अस्पष्ट आकार दिसला ना, तेव्हा पण मी सांगतो की इकडनं निघूया, मला जे आहे ते एनर्जी बरोबर वाटत. तर असे हे सगळे मकरंदनी मला आत्ता ह्या 3-4 दिवसापूर्वी जेव्हा भेट झाली तेव्हा हे सगळे किस्से सांगितले. असे अनेक किस्से आहेत, पण मला असे आज सिलेक्टेड सांगावेसे वाटले की जे मकरंदला डिस्क्राईब करू शकतात किंवा मकरंदबद्दल सांगू शकतात, ते असे किस्से आहेत. आणि आम्ही मकरंदला मी एकच सांगतो की तू काळजी घे बाबा, तू आमची काळजी घेतोस, तू तुझी काळजी घे. पण तो म्हणतो अरे चिन्मय कसं आहे माहिती आहे का, मला इतकी वर्ष झाली, आज 20 वर्ष 25 वर्ष अप्रॉक्स झाली असतील, एकदा सुद्धा मला कुठल्याही प्रकारचा धोका नाही किंवा त्रास नाही झाला किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला त्रास नाही झाला किंवा त्यांनी आम्हाला कधी झपाटलं नाही किंवा आम्हाला हार्म नाही केलं. मला फक्त दिसतं ते, आणि इतकं क्लिअर दिसतं ना, म्हणतो की तुला जाणवत पण नाही की आता समजा आपला ग्रुप बसलाय आणि ग्रुपमध्ये एक अजून एक खुर्ची आहे तिथे, आणि तिथे एक जण बसलाय ना, त्याला बरोबर दिसतं की तिथे कोणतरी आहे आणि तो बसलाय. आणि ती जी व्यक्ती बसलेली आहे ना, ती पूर्ण त्या ग्रुपमध्ये ना फक्त मकरंदकडे आय कॉन्टॅक्ट करत बघत असते. हे तो जे आम्हाला सांगतो की ती फक्त माझ्याकडे आय कॉन्टॅक्ट करून बघत असते, आणि त्या आय कॉन्टॅक्टमधलं त्याला जे समजायचं समजतं. बराच वेळा असं असतं की हिंट मिळते की मी कोणाला हार्म करायच्या आधी तू मीडिएटर म्हणून दिसतोयस, तर मी तुला सांगितलं मला काय हवंय ते, निघा इकडनं. मग तो जसं त्याला ते आय कॉन्टॅक्ट होतं किंवा त्याला जसं ती हिंट लागते, तो म्हणतो चला आपण निघूया इकडनं. आणि ना म्हणजे हे मी बोलतो बऱ्याच वेळा असं ना की जे नवीन नवीन चेहरे आहेत ना त्याच्यासोबत आत्तापर्यंत जे अनेक, त्याचा मित्रपरिवार पण खूप मोठा आहे, आणि जे मित्रपरिवार असे आहेत की ज्यांना मॅक्सिमम लोकांना माहिती नाही. कारण का मी बोलतो असं मकरंद मी त्याची आयडेंटिटी कधी रिव्हील नाही केली आणि कधी करणार पण नाही, कारण की त्याला आवडत नाही म्हणून ते. पण त्याचा जो मित्रपरिवार आहे ज्यांना अजून तो माहिती नाही आहे, जसं त्याचे कॉलेजचे बरेच मित्र आहेत, बिल्डिंगमधले मित्र आहेत, नातेवाईक बरेच आहेत किंवा त्याच्या ऑफिसमधले मित्र आहेत, ज्यांना अजून मकरंद माहिती नाही आहे काय, तर त्यांना ज्या मकरंद सांगताना आपण निघूया वगैरे, ते अजूनही मकरंदची चेष्टा करतात, थट्टा मस्करी करतात. झालं याचा मूड गेला वाटतं, पण ते त्यालाच माहिती आहे काय ते. आणि तो म्हणतो मी मुद्दामच सगळ्यांना सांगत बसत नाही की मला दिसलं, अदरवाईज मग ते लोकांना वेगळ्या अर्थी वाटायला लागतं. अशा पद्धतीचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट मकरंदचे किस्से जे मोस्ट अवेटेड बऱ्याच लोकांना ऐकायचे होते. तर थँक्यू काजवा, थँक्यू संकेत फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात. वर्णन केलंय ना, अक्षरशः अंगावर काटा आणतात. वेळ अशीच बसून असते कोपऱ्यात, एकतर कोपऱ्यात बसून असतो खाली, आणि माझे डोळे आता गोव्यामध्ये काय आहे की नारळ बिळाची खूप डोरतात. हा. तिथून मला तमाशा बघायला. पाहिलं,
गेली 2 वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे. मागच्याच वर्षी आपण त्याची 100री देखील गाठली. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण आतापर्यंत जवळपास 1500च्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय. तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय? भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 वाजता फक्त काजवा YouTube चॅनलवर. बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.